तर तुम्हाला काय वाटतं? असं काहीच सांगू शकत नाही, कारण रोजच्या कोलांट्या एवढ्या चाललेल्या आहेत. आज ह्या पक्षात उद्या त्या पक्षात, रोजचं नवीन ऐकतं आम्ही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं आम्हाला अजून निष्कर्ष काढता येत नाही. उलट ह्या वर्षीची निवडणूक अतिशय गोंधळाची आणि लोकशाही विरुद्ध आहे असं वाटतं. मी एक शिक्षिका आहे, त्यामुळे स्पष्ट मत मी मांडते आहे. आता दोन्ही यांची चालू आहे, शिवसेना आणि भाजप दोन्हीची चालू आहे. शिवसेना याची तुम्हाला असं काय वाटते, वुमन सेफ्टी बद्दल सरकारने काय केलं पाहिजे? बरंच काय करण्यासारखं आहे. वुमन सेफ्टी आता तर तुम्ही रस्त्यावर बघताय, वुमन सेफ्टी किती आहे. धक्के मारून सुरू जातात, वयस्कर लोकांना धक्के देतात, कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नाही आहे. भरपूर चेंजेस, इतके खड्डे आहेत, आम्हाला वयस्कर लोकांना चालता येणं मुश्किल होत आहे. त्यानंतर ट्रॅफिक भरपूर असते, त्या दृष्टीने काहीही कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही आहे. किंवा वयस्कर लोकांकरता बँकांमध्ये वगैरे सुद्धा वेगळ्या व्यवस्था ठेवलेल्या नाही. जे वयस्कर लोकांकरता कोणत्याही तऱ्हेची, जसे स्त्रियांना सुरक्षितता नाही तशी वयस्कर लोकांसाठी सुद्धा काहीही इथे हे केलेल्या नाही उपाययोजना. तर त्या करणं आवश्यक आहे. हे रहदारीच्या दृष्टीने किंवा आजूबाजूला कुठे बेंचेस वगैरे टाकणं, बसायला वगैरे, त्या दिवशी वयस्कर गृहस्थ चक्कर येऊन पडले. मग अशा वेळेला तुम्ही काय करणार? एक रिक्षावाला यायला तयार नाही, ज्येष्ठ नागरिक एक रिक्षावाला यायला तयार नाही, रिक्षावाले येत नाहीत वेळेवर. रिक्षाला 4-4 वेळानं विचारलं तरी ते यायला तयार नसतं. युवा पिढीसाठी तर नोकऱ्या वगैरेंची तर आवश्यकता आहेत, किंवा नीतिमूल्य जपली पाहिजेत. मुख्य ती नीतिमूल्य दिसत नाही आहेत समाजात प्रामुख्याने.